उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे, कारण जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी एसीबी चौकशी आता होणार आहे। पुणे एसीबी खुली चौकशी केली जाणार आहे। राज्यातील सर्वात मोठी बातमी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची आता पुन्हा चौकशी सुरू होईल। लाचलुचपत विभाग अर्थात एसीबी कडून ही चौकशी सुरू केली जाणार आहे। जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी एसीबी कडून चौकशी सुरू झालेली आहे। पुढे एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, या सगळ्याचा काय अर्थ लावायचा? लोकसभा निवडणुका संपताच चौकशी पुन्हा सुरू होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोकण पदवीधर मतदारसंघ, विधान परिषदेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वी ही चौकशी होणं। नक्कीच खरं तर आपण बघू शकतो की सातारा जिल्ह्यातील जो हा कारखाना आहे जरंडेश्वर, या कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणातली ही सगळी जी आहे ती चौकशी पुणे लाचलुचपत विभाग करत आहे। काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की ईडी सुद्धा याच विषयाची चौकशी करत होता आणि याची फाईल बंद झाल्याची सुद्धा माहिती आपल्या समोर आली होती। पुन्हा आपण बघतोय की लोकसभेच्या निवडणुका संपल्या, त्यानंतर 5व्या टप्प्यातील लोकसभा ज्या मुंबईच्या होत्या त्यावेळेस अजित पवार जे आहेत कुठल्याही सगळ्या या प्रचार आणि सगळ्या यंत्रणेमध्ये कुठेही दिसले नाहीत। खरं तर आपण महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे काय असं या चौकशीतून आपल्याला दिसतंय। आणि आता जे आहे ते पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जे आहे ते या सगळ्या कारखान्याच्या गैरव्यवहार जो आहे त्याची चौकशी सध्या करताना दिसत आहे। निश्चित आता या सगळ्या प्रकरणी चौकशीला सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया उमटली आहे का? पुण्यात काही कुजबूज होतीये का? सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या संदर्भातली कुठलीही माहितीच या संदर्भात अजून त्यांच्यापर्यंत पोहोचली का नाही हे माहिती नाही। परंतु पुण्याचं जे लाचलुचपत प्रतिबंधक खातं आहे सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी, त्या ठिकाणाहून ही सगळी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कारण आपण पाहिलं की चर्चेत राहिलेला हा जो जरंडेश्वर सहकारी कारखाना आहे, या कारखान्यामधला जो भूखंड आहे त्या भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो गैरव्यवहार झाला होता आणि त्या कारखान्याच्या खरेदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता। आणि सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी जी आहे ते लाचलुचपत आहे ते पुन्हा एकदा त्या सगळ्या विषयीची फाईल ओपन करून याची चौकशी करत आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की ईडीनं काही दिवसापूर्वी अजित पवारांना याच सगळ्या चौकशीमध्ये क्लीन चिट दिली होती। पुन्हा एकीकडे अशा पद्धतीने लाचलुचपत विभाग चौकशी करणे याचा अर्थ नेमका काय समजायचा आपण ज्या पद्धतीने म्हणलात तो अगदी बरोबर आहे। कारण एकीकडे ईडी क्लीन चिट देते आणि पुन्हा पुणे लाचलुचपत विभाग जे आहे त्याची चौकशी करत आहे लागली। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।